सोलापुरातील IAS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडले होते। पण आपली डागाळलेली प्रतिमा अजितदादांनी सुधारण्याचा प्रयत्न सुरू केलाय। बीड रुग्णालयाच्या कारभारावरून अजित पवारांनी चांगलीच झाडाझडती घेतली। बघूया। सर आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए। इथं खाली काय झालं? इथं दिसतंय का? एसीच्या खाली काय आहे? तुम्ही लावायला येतो मला आज दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप करायला येतो। एक अजित दादा दोन रूप, खरं कोणतं हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला। ज्या अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या IPS अंजना कृष्ण यांना कर्तव्यापासून रोखलं, त्याच अजित पवारांनी बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावरून डॉक्टरांचीच कान उघडणी केली आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील लॅबचं पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं। सुरुवातीला नवीन कामाची पाहणी करण्यापूर्वी अजितदादांनी सर्वांना चप्पल बूट बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या। चप्पल घालून बूट घालून पुढे येऊ नका। चप्पल घालून चप्पल काढा। चप्पल संपल्या तर बाकीचे थांबा, दुसऱ्यांची या। त्यानंतर अजितदादांनी आपला मोर्चा रुग्णालयातील नव्या विभागाकडे वळवला। त्यावेळी एका ठिकाणी भिंतीवरती त्यांना सिमेंट आणि एसीच्या खालच्या बाजूला काही भाग व्यवस्थित लागला नसल्याचं दिसून आलं। दरम्यान मी वेळ काढतो आणि सिमेंट टचअप करायला येतो असा टोला अधिकाऱ्यांना लगावला। तिथं पण काहीतरी हे झालेलं आहे। इथं खाली काय झालं? इथं दिसतंय का? एसीच्या खाली काय आहे? सिमेंट व्यवस्थित लागलं। तुम्ही लावायला येतो मला आज दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप करायला येतो। इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हेच इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती की दिसली नसती। छोट्या छोट्या गोष्टी असतात। हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या, हाईट पण चांगली दिली, बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या। पाहणी केल्यानंतर अजित पवार दालनातून बाहेर पडत होते, मात्र त्याच वेळी त्यांना आणखी एक रूम नजरेस पडली। दरम्यान सूचना देऊनही काहींनी आपले चप्पल बूट बाहेर काढले नव्हते, त्यांना अजित पवारांनी चांगलंच सुनावलं। तुम्ही खास कोणी माझे पाहुणे नाही, तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल हे घालून तरी आले बूट घालून कोणी स्वतःचे बूट आणि चप्पल घालून यायची नाही। पाहणी करताना अजितदादांच्या नजरेतून साधी गोष्ट सुटत नव्हती। दालनाच्या नव्या दरवाजातील कमतरता शोधून काढत अधिकाऱ्यांना सुनावलं। ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलं त्याला ब्लॅक लिस्ट करू असा इशाराही अजितदादांनी दिला। कुणाला काम केलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळाने जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा। नाही इथं हाऊसला बोलवा त्याला। कोणी काम केलंय? इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये, कशावर तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे। आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही। आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा, त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे। आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही, जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात। अजित पवारांनी आपल्या बीड दौऱ्यात अचानक वंजारवाडी गावाला भेट दिली। गावामध्ये दारूचे ठेके चालतात का? कोणी दारू विक्री करतं? जुगार पत्ते खेळले जातात का? अशा प्रश्नांची सरपंचावर सरबत्ती केली। दारूच्या बच्चे बिट्टे टोटल बंद आहे, सगळे बंद आहे का? खरं तर सोलापूरच्या IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणी अजितदादांची प्रतिमा डागाळली होती। मात्र बीडच्या दौऱ्यात अजितदादांनी पुणे बारामतीप्रमाणे झाडाझडती घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।